पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाची दुमजली वास्तू उद्घाटन सोहळा संपन्न. प्राधिकरण दिनांक 9 ऑगस्ट 2026. प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा माननीय नामदार श्री अण्णादादू बनसोडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा आमदार, पिंपरी विधानसभा यांच्या शुभ हस्ते कोनशिलेचे अनावरण व फीत कापून संपन्न झाला. श्री गणेश व कलश पूजन आणि सत्यनारायण पूजेनंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. माननीय अण्णा बनसोडे यांचा सत्कार प्राध्यापक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर जोशी यांनी पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व गुलाब पुष्पाचे रोपटे देऊन केला. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात संघाच्या दैदिप्यमान कार्याचा उल्लेख करताना या नूतन इमारतीच्या उभारणीसाठी सक्रिय सहाय्य केले याबद्दल माननीय आमदारांचे आभार मानले. या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका शैलजाताई मोरे, नगरसेवक श्री अमित गावडे, सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश शिंदे, सौ प्रीतम शिंदे, श्री बाळा दानवले, श्री बाळा शिंदे, श्री समीर जावळकर, श्री अतुल इनामदार, श्री अरुण थोरात, सौ सरिता साणे, श्री धनंजय काळभोर, श्री राजेंद्र बाबर, श्री अमोल निकम, लायन्स क्लबच्या अध्यक्षा सौ शिल्पी कुमार, श्री सचिन बनसोडे, श्री अरुण थोरात, महासंघाच्या अध्यक्षा ऋषाली मरळ यांचा सत्कार शाल, श्रीफळ व गुलाब पुष्पाचे रोपटे देऊन केला. इमारत बांधकाम पुनर्विकास समितीतील श्री सुभाष जोशी, श्री आर.एस. कुमार, श्री श्यामसुंदर परदेशी, श्री सूर्यकांत मुथियान, श्री शरद अन्नुवार, श्री भगवान महाजन व श्री बाळासाहेब साळुंखे या सर्वांचा सत्कार शाल, श्रीफळ व गुलाब पुष्पाचे रोपटे देऊन करण्यात आला. प्राध्यापक ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष श्री गुणवंत चिखलीकर, सौ भारती फरांदे, श्री डॉक्टर दिगंबर इंगोले, श्री जगन्नाथ वैद्य, सौ डॉक्टर ज्योती इंगोले, श्री दलिचंद शिंगवी, श्री मंगेश वर्टीकर, सौ अर्चना वर्टीकर, श्री आनंद मुळूक या सर्वांचा श्रीफळ व गुलाब पुष्पाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बांधकाम कंत्राटदार श्री रणजित झेंडे, सहकारी श्री अमोल देवकर, आर्किटेक्ट श्री मिलिंद कीर्ती, अभियंता श्री किशोर बोटे, पत्रकार श्री नंदू साळुंखे, श्री प्रमोद पवार या सर्वांचा सत्कार करण्यात आला. सौ ऋषाली व विजय गुर्जर व दारासमोर अतिशय सुंदर रांगोळी काढलेले श्री विश्वास फडणीस यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या सौ ज्योती कानेटकर यांचा सत्कार करण्यात आला. श्री अण्णा बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधिकरणात बांधलेली ही पहिलीच दुमजली इमारत आहे व लवकरच लिफ्टची व्यवस्था करण्यात येईल व आमचे कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. श्री दिलीप गोसावी उपाध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले. वरिष्ठ पत्रकार बाबू डिसोजा आणि व्हिडिओ जर्नलिस्ट सौ माधुरी डिसोजा यांनी वृत्त संकलन केले. गेल्या 2.5 वर्षांपासून या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. त्यासाठी माननीय अण्णासाहेब बनसोडे यांनी ज्या प्रकारे सहाय्य केलं त्याबद्दल प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांचा अत्यंत ऋणी आहे. कदाचित मला असं वाटतंय की ज्येष्ठ नागरिक संघासाठी बांधलेली एवढी भव्य आणि दिव्य इमारत पहिलीच असावी. मी प्रथम अण्णासाहेबांचं आभार मानतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं सुद्धा स्वागत करतो, आभार मानतो. ही बांधकाम समिती ही आमची 7 लोकांची होती. या 7 जणांनी ह्या बांधकामासाठी ज्या प्रकारे कष्ट उपसलेले आहेत, कष्ट त्यांचे होते, पण माझ्या राज्यामध्ये ते फीत कापण्याचा योग आला. पण मला असं वाटतंय या 7 लोकांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया. आम्ही 7 जण न म्हणता मी सत्कर्षीच म्हणेन. तर या प्रसंगी आपण सर्व इकडे आलात, सगळे मान्यवर इथं आलेले आहेत, त्या सर्वांचं स्वागत, माझ्या अध्यक्षांचं स्वागत. माझ्या कार्यकारिणीने गेले 8 दिवस कहत 3 दिवस रात्र काम केलेलं आहे. त्यांच्या ऋणामध्ये राहण्यात मला आवडेल आणि त्या संघातल्या बाकीच्या सर्व सभासदांना सुद्धा मी स्वागत करतो, आभार मानतो. हा वर्षभरात आपल्याला एक फॅन्सी कार्यक्रम करायचे. तुमच्या सर्वांची साथ मला अपेक्षित आहे. माझा कामाचा स्पीड गेले 3 महिन्यामध्ये तुम्ही अनुभव असेल आणि अशाच प्रकारे काम करायला मला आवडेल. आणि सर्वांची साथ सबका विकास हे जे आहे त्यामध्येच प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा विकास होणार आहे याची मला खात्री आहे. परत एकदा सर्वांचे धन्यवाद. आणि या प्रसंगी मी एक छोटीशी विनंती करतो अण्णासाहेबांना. एकदा आर्यन आखाडे आणि माझी भेट झाली होती. तर हे सर्व पाहत असताना
लक्षात आलं की बाबा इथं आमचे जर 300-350 लोक असतील तर वरती जो हॉल आहे तिथे लोकांना बसण्याची व्यवस्था करता येईल. ते आमच्याकडे खुर्च्या आहेत, परंतु इथे वरती जर का आपण क्लोज सर्किट टीव्ही लावून दिला तर इथं जे काही चाललेलं आहे ते आपल्याला सर्व लोकांना त्याचा आनंद मिळेल, आस्वाद मिळेल अशी मी या प्रसंगी अण्णासाहेबांना विनंती करतो आणि मला खात्री आहे या विनंतीला ते नाक म्हणणार नाही. धन्यवाद. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले या संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, आपल्या भागातील माजी उपमहापौर लताताई मोरे, माजी उपमहापौर शकीलाताई बाबर, नगरसेवक अमित गावडे, आपल्या भागाचे ज्येष्ठ माजी महापौर, आपल्या सर्वांचे सहकारी आदेश कुमार, संघाचे सुभाष जोशी, श्यामसुंदर परदेशी, सूर्यकांत मुदियान, भगवान महाजन, बाळासाहेब साळुंखे, शरद येदुरवार, दिलीप गोसावी, अलका बेलेकर, ज्योती कानेटकर, माझे सहकारी दिनेश शिंदे, बाळासाहेब शिंदे, अरुण थोरात, श्रीवत्सव मुरलीकर ताई, माजी नगरसेविका भारतीताई परांदे, कीर्तन सिंग शिंदे मॅडम, अमृतराव सावंत, बाळा दानवले, समीर जावळकर, श्री वसव केळवले, जगन्नाथ वैद्य, वैभवी मोडके, प्रदीप शेखरकर, कुंदा कुळवकर आणि खरं तर खूप वेळेपासून या ठिकाणी आपण सर्वच ज्येष्ठ नागरिक, माझ्या माता बंधू भगिनी मनापासून या ठिकाणी उपस्थित आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून सर्वप्रथम धन्यवाद देतो. आणि आज या भव्य इमारतीचे उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने झाले असे मी जाहीर करतो. या ठिकाणी ज्यांनी काम केलेले आमचे महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर झेंडे, देवकर आणि महानगरपालिकेचे स्थापत्य विभागाचे सर्व कर्मचारी ज्यांनी अतिशय ही इमारत सुरेख व्हावी असं ते आमचे आर्किटेक्ट या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं बघितलं तर 2009 ला पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काम करत असताना आर.एस. कुमारच्या माध्यमातून या ठिकाणी मी ज्येष्ठ नागरिक संघासाठी त्या टायमाला एक व्हिजिट म्हणून देण्यासाठी आलो होतो. त्या टायमाला मला आठवतं हेमलता डिगीकर असतील, डॉक्टर इगोले असतील, आमचे चिखलीकर असतील, बरेच ज्येष्ठ नागरिक आज या ठिकाणी सिव्हिल पण या ठिकाणी बरेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. आणि त्यावेळेस 2009 पासून आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काम करण्याची संधी दिलेली असल्यामुळे त्यावेळेस पासून या ज्येष्ठ नागरिक संघासाठी एक ज्येष्ठ नागरिक संघ माझ्या मतदारसंघातील अतिशय सुशिक्षित सर्व नागरिक या ठिकाणी राहतात. त्या दृष्टिकोनातून मला वाटतं आर.एस. कुमार आपण 2009 पासून या संघाला मदत करत आलेलो आहे. हा भाग आपण जर पाहिला असेल तर अतिशय सुशिक्षित आणि अतिशय उच्च दर्जाची लोक या ठिकाणी आणि जागरूक, सर्वात महत्वाचं म्हणजे जागरूक नागरिक या प्राधिकरण परिसरामध्ये राहतात. त्यामुळं आम्ही लोकप्रतिनिधी कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने काम करतो याचं जर निरीक्षण केलं जात असेल तर प्राधिकरणाच्या प्रत्येक नागरिकाकडे त्यामुळं ही पहिली नागरिक आमच्या मनात असते की जे काम करायचंय ते चांगल्या पद्धतीने करायचंय आणि जो शब्द दिलेला असतो तो खऱ्या अर्थाने पाळला गेला पाहिजे आणि पूर्ण गेला पाहिजे. ज्या उद्देशाने ज्या हेतूने आम्ही काम करत असतो त्याच हेतूने तुम्ही आमच्याकडे जागरूकतेने बघण्याचं काम करत असतात. त्यामुळे आमच्या सारख्या सर्वसामान्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांना कुठलाही वेगळा मार्ग किंवा कुठल्याही चुकीचे काम न करण्याची प्रथा या ठिकाणी आम्हाला सर्वांना पाडलेली. वास्तविक बघितलं तर प्राधिकरणमध्ये सर्वात जास्त गार्डन, प्राधिकरणमध्ये सर्वात जास्त स्विमिंग टँक आणि प्राधिकरणमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून सर्वात जास्त नागरिक जागरूक असतात. वास्तविक काम करत असताना आपल्या भागाचा प्रतिनिधी या नात्याने आपल्या प्रभागातील सर्वच आजी माजी नगरसेवकांनी हा ज्येष्ठ नागरिक संघ कशा अर्थाने चांगला आणि त्याला जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याचं तत्परते आम्ही सर्वांनी दाखवले आहे. पुढील काळातही
अशाच पद्धतीने सर्व सहकार्य आम्ही तुमच्या पाठीशी मजबूतपणे बरोबर एवढीच ग्वाही या ठिकाणी देतो. आज ही जी वास्तू या ठिकाणी झालेली मगाशी मला वाटतं चंद्रशेखर अध्यक्ष यांनी अशाच नमूद केले की पिंपरी चिंचवड परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिक संघासाठी 2 मजली इमारत असलेला हा पहिला भाग आहे. हा सर्व आमच्या बांधकाम समितीचे आर.एस. कुमार असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील अतिशय काटकसरीने अतिशय तत्परतेने त्यांनी या वास्तूसाठी पाठपुरावा केलेला आहे. आणि एक उणीव या ठिकाणी आहे ती मीही बोलून दाखवतो का त्यांना कुणाला बोलायला दिलं नाही म्हणून. पुढील काळामध्ये माझ्या मते मी आता अध्यक्षांना विचारत असताना लिफ्टच्या कामाची मंजुरी या ठिकाणी भेटलेली आहे. आता आर.एस. कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना या पुढील काळामध्ये कुठलाही हॉल कुठेही बुक करण्याची गरज पडणार नाही. या व्यतिरिक्त अजून जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य माझ्या वतीने माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने तुम्हाला नक्कीच दिले जाईल एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आज आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मलाही भेटले तुमच्याशी संवाद साधता आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय भारत.